दिलीप माने यांचा काँग्रेस पक्षप्रवेश हा काँग्रेसला बळकटी देणारा, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती। माजी आमदार दिलीपराव माने यांनी आज रविवार रोजी मुंबईच्या प्रदेश काँग्रेस कार्यालय असलेल्या टिळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, विनोद भोसले, विजेएनटीच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी रेणके, सुशील बंदपट्टे, डॉक्टर पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश झाला। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिलीपराव माने यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आमदार प्रणितीताई शिंदे यांनीही पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या। यावेळी सिद्धेश्वरचे संचालक सिद्धाराम हनमाने, बाळासाहेब बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आप्पासाहेब काळे, संभाजी बडकुंबे, बाजार समितीचे उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, सरपंच बाळासाहेब पाटील, माने बँकेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, संचालक गंगाधर बिराजदार, शावरू वाघमारे, सुशील बंदपट्टे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश जोकारे, शिवाजी पाटील, सरपंच बालाजी एलगुंडे, गोवर्धन जगताप, बाळासाहेब पाटील, सरपंच हरिश्चंद्र राठोड, अरुण बिराजदार, जिल्हा समाजसेवा मंडळाचे नागेश बिराजदार, प्रथमेश पाटील, रवींद्र राठोड, राम गायकवाड, राजू गंगदे, गुरुनाथ कोटलगी, विकास पाटील, सचिन गुंड, इरेशा कोळी, माजी सरपंच श्रीशैल पाटील, भंडारकवटेचे माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे, बापूराव पाटील, निखिल देशपांडे, सिद्धरूड घेरडी, महादेव नरोणे, अंबादास कोळी, निंबर्गीचे उपसरपंच पीरसाब हवालदार, माजी सरपंच अप्पासाहेब पाटील, श्रीकांत मेलगे पाटील, होडगीचे सचिन वनमाने, नागेश मेत्रे, राजशेखर पाटील, हनुमंत मोतीबने, पृथ्वीराज माने, युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव, ॲडव्होकेट अजित पाटील, गणपत बचुटे यांच्यासह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सभागृहामध्ये आला। नाना भाऊंचं मनापासून आभार प्रदर्शित करतो की ते विदर्भात होते, तिथून ह्या प्रवेशासाठी ते इथं आले, त्याबद्दल आणि जसं दिलीपरावांनी सांगितलं तसं निवडणुका सगळ्याचे उत्तर आणि दक्षिण याच्यामधलं प्रतिनिधित्व करतात, पण त्यांना काय असं एक लिमिटेशन नाही। ते संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे ते नेते आहेत। मला वाटतं की एक अतिशय चांगल्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नॉमिनेशन फॉर्म भरतायत, अशा वेळेस त्यांनी श्री दिलीपरावांनी हा निर्णय घेतला, त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो। कारण बऱ्याच वेळेस प्रणितीला देखील बीजेपीमध्ये या म्हणून सांगण्यात आलं। आता प्रणिती कोणाची मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे आम्ही काँग्रेस सोडून कुठे जाणार नाही, मेलो तरी कुठे जाणार ते नाना भाऊ प्रत्येक वेळेस आम्हाला सहयोग देतात। मी जे जे त्यांना विनंती करतो पक्षाच्या भल्याकरता ते त्वरित त्याची कारवाई करतात। आज दिलीपरावांचा इथं प्रवेश झाला आणि त्यांनी सांगितलं की आजपासून काम करायचं, पण हे सगळं कृतीत आणताना तुम्ही नुसत्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहता कामा नये। तुमचे सगळे नातेवाईक आजूबाजूला आहेत, मला माहिती आहे, तिथेही सगळ्यांना जाऊन तुमच्या संस्था आहेत, सगळ्यांना जाऊन कळवलं पाहिजे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे। आपल्याला दिलीपराव मनापासून मी शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षामध्ये, आणि त्यांच्या सगळ्या चमूच्या माध्यमातून आज टिळक भवनमध्ये दिलीप माने साहेबांचा प्रवेश आम्ही घेण्याचा निर्णय केला आणि आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश आम्ही इथं घेतलेला आहे। मी दिलीप माने साहेबांना विनंती करेन की आपण याचे संबोधन करा।
नाना पटोले साहेब, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, शहर काँग्रेस कमिटीचे सोलापूरचे अध्यक्ष आमचे मित्र जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष पवार साहेब, त्यांचे सर्व सहकारी, माझ्यावर आलेले सर्व विचारपीठावरील सर्व आमचे सहकारी, तालुक्यातून मतदारसंघातून आलेले सर्व सोसायटी चेअरमन, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, सर्वजण आम्ही आजपासून प्रत्येक क्षणापासून आम्ही काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली. मला प्रवेश दिला आदरणीय अध्यक्ष साहेबांनी, त्यांचाही आभार मानतो. आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम करायचं. आपली जी सोलापूर लोकसभाची जागा आहे, आमच्या सहकारी आणि शिंदे यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडने निवडून देऊन अतिशय वातावरण आमच्या सोलापूर करतो, आमच्या मतदारसंघात बोलतो. आजही सांगतो त्यांचा आज काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांचं मी आज देशामध्ये जी तानाशाहीची जी सरकार आहे, नरेंद्र मोदीचं भाजपरूपी जे सरकार आहे, या सरकार दिलीप माने साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आता ही सुरुवात आहे. आजपर्यंत भाजपने दबाव आणून ईडीचा दाग दाखवून अनेक काँग्रेसच्या त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यामध्ये त्यांना यश आलं, पण त्याचा उपयोग काहीच पडत नाही. महाराष्ट्रामध्ये आज या पहिल्या फेजच्या निवडणुका पूर्व